श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 12 महिन्यानंतर शुक्र सूर्याची युती. 10 ऑगस्टपासून या राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू. धनलाभासह नोकरीत प्रगतीचे आहे संकेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धन आणि वैभवाचा दाता शुक्रग्रहाने 31 जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे 16 ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजा सूर्यदेव स्वराशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करेल. त्यामुळे सिंह राशींमध्ये शुक्र आणि सूर्याचा संयोग होणार आहे. या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण अशा 3 राशी आहेत की त्या राशीधारकांच्या आयुष्यात सूर्य शुक्र युतीमुळे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात त्यांची संपत्ती वाढू शकते. तसेच सूर्य आणि शुक्राच्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येक कामात यश मिळू शकते. चला बघूया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम कर्क रास. सूर्य आणि शुक्राचा संयोग कर्क राशी धारकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करा. तुम्हाला अपेक्षित यश देखील मिळेल. यावेळी तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा दिसून येईल. तसेच राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ यशाचा ठरू शकतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. यावेळी व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल आणि त्यामुळे लोक प्रभावित होतील. कर्क राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या कृपेने मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही पैसा कमावण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैसा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नवीन घर कार खरेदी करू शकता. त्यानंतर आहे धनुरास. सूर्य आणि शुक्राचा संयोग धनुराशीधारकांसाठी शुभ ठरू शकतो. त्यामुळे यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तुमच्यातील नेतृत्व गुण वाढवू शकतात. तसेच कुटुंबातील सदस्यांशी
तुमचे संबंध चांगले राहतील आणि वैवाहिक जीवनात आनंद असेल. या काळात तुमचा देश विदेशात प्रवास घडू शकतो. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच तुमच्या नशिबात चांगल्या प्रकारची वाढ होण्याची शक्यता आहे. जी कामे तुम्हाला आतापर्यंत अवघड वाटत होती ती आता सहजपणे पूर्ण होतील. सूर्यदेवाचे राशी परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. सूर्यदेवाने सिंह राशीत गोचर होताच धनु राशीच्या लोकांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, ज्यामुळे कर्जमुक्त होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दाट असल्याने गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. कामात अडथळे निर्माण होतील. वैवाहिक आयुष्यात कलह होतील. त्यामुळे मनात कोणतेही गैरसमज ठेवू नका. करिअरमध्ये देखील तणाव निर्माण होईल. या काळात कोणालाही कर्ज देऊ नका. आणि त्यानंतर आहे वृषभ रास. शुक्र आणि सिंह राशींची युती वृषभ राशीधारकांसाठी फलदायी ठरू शकते. या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. त्याशिवाय व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन यश मिळवाल आणि तुमच्या नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. तसेच रिअल इस्टेट, जमीन व मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. येणारे दिवस या राशींच्या घरात शनिदेवाच्या कृपेने चांगला पैसा येऊ शकतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकते. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून घरात नवीन वाहन येण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचे चांगले दिवस येऊ शकतात. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. शेअर्स, सट्टा, लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात मोठे यश मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळू शकते. हा काळ सर्वच बाबतीत चांगला ठरू शकतो. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. वाहन खरेदी करण्याचा विचार
करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते. व्यापारी आणि नोकरदारांना खूप फायदा होऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढू शकतो. या काळात आरोग्यविषयक समस्या दूर होऊ शकतात. तसेच करिअरमध्ये प्रगती होताना दिसून येऊ शकते. चांगल्या बातम्या मिळू शकतात. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होईल. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होऊन धनलाभ होऊ शकतो. कर्जाचा बोजाही हलका होऊन कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.